स्वागत आहे आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये 1.3 ला आपण सुरुवात करणार आहोत, ज्यामध्ये आपण IS डेफिनेशन ऑफ सॉइलची डेफिनेशन आपण बघणार आहोत। त्याच्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ सॉइल इन सिव्हिल इंजिनिअरिंग ॲज अ कन्स्ट्रक्शन मटेरियल इन सिव्हिल इंजिनिअरिंग स्ट्रक्चर असेल, फाउंडेशन बेड ऑफ फॉर स्ट्रक्चर। तर एवढा पूर्ण सिलेबस आहे। तर तो पूर्ण सिलेबस आपण 1.3 मध्ये आपण पूर्णपणे डिस्कस करणार आहोत। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण या पॉईंटवरती क्वेश्चन बघूयात, कशा पद्धतीनं एक्झाममध्ये क्वेश्चन आलेले आहेत। तर सगळ्यात फर्स्ट क्वेश्चन बघा, डिफाईन सॉइल ॲज पर IS, म्हणजे IS कोडनुसार तुम्हाला सॉइलची डेफिनेशन द्यायची आहे। 2 मार्कांसाठी हा प्रश्न एक्झाममध्ये आला आहे। नेक्स्ट बघा, स्टेट 2 युजेस ऑफ सॉइल, युजेसवरती पण क्वेश्चन आलेला आहे। सॉइलचे 2 युजेस तुम्हाला द्यायचे आहेत, 2 मार्कांसाठी हा क्वेश्चन आलेला आहे। आणि नेक्स्ट बघा, स्टेट एनी 4 इम्पॉर्टन्स ऑफ सॉइल इन सिव्हिल इंजिनिअरिंग। तर सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये सॉइलचं काय इम्पॉर्टन्स आहे, तुम्हाला 4 पॉईंट लिहायचे आहेत। 4 मार्कांसाठी हा प्रश्न आलेला आहे। तर एकंदरीत पूर्ण सिलेबसवरती क्वेश्चन आलेला आहे एक्झाममध्ये, तर त्या पद्धतीनं प्रॉपर स्टडी करा। तर सगळ्यात फर्स्ट पॉईंट आपण चालू करूयात, IS डेफिनेशन ऑफ सॉइल्स। तर बघा, डेफिनेशन ऑफ सॉइल ॲज पर IS कोड कुठला आहे, 2809/1972 हा IS कोड आहे। या IS कोडनुसार सॉइलची डेफिनेशन तुम्ही बघू शकता, सॉइल इज the sediment or other unconsolidated accumulation of solid particles produced by physical and chemical disintegration of rock। म्हणजे जे काही रॉक आहे त्याचं डिसइंटिग्रेशन म्हणजे फिजिकल किंवा केमिकल ॲक्शन वरून जे काही त्या रॉकचं डिसइंटिग्रेशन होतं, म्हणजे त्या रॉकचं कन्व्हर्जन होतं कशामध्ये, सेडिमेंट्समध्ये किंवा अनकन्सॉलिडेटेड अक्युम्युलेशन तुम्ही म्हणू शकता त्याला। तर बघा, शॉर्टमध्ये सॉइल म्हणजे काय, माती कशापासून बनते, जे काही रॉक्स दगड आहेत तर त्या दगडाचं फिजिकल किंवा केमिकल ॲक्टिव्हिटीवरून त्या दगडाचं गाळामध्ये किंवा एक छोट्या छोट्या कणामध्ये रूपांतर होतं, त्याला आपण काय म्हणतो, सॉइल म्हणतो। समजलं, डेफिनेशन समजली। नेक्स्ट पॉईंट बघूयात, इम्पॉर्टन्स ऑफ सॉइल इन सिव्हिल इंजिनिअरिंग। सिव्हिल इंजिनिअरिंगचं वर्क असेल किंवा कन्स्ट्रक्शन असेल, कन्स्ट्रक्शन मटेरियलमध्ये सॉइलचा काय उपयोग आहे, ठीक आहे। हा पॉईंट पूर्णपणे आपण डिस्कस करूयात। हा पॉईंटच हेच तुम्हाला पॉईंट लिहायचे आहेत कोणत्या क्वेश्चनला, क्वेश्चन नंबर 3 जो बघितला होता आपण त्याच्यामध्ये तुम्हाला हा पॉईंट, याच्यातले 4 पॉईंट म्हणजे तुम्हाला कमीत कमी याच्यातले 6 पॉईंट तरी तुम्हाला करावे लागतील। तर बघूयात इम्पॉर्टन्स, बघूयात सॉइलचं सिव्हिल इंजिनिअरिंगच्या वर्कमध्ये। सॉइल इज मोर सुटेबल इन एम्बॅकमेंट फील्ड्स अँड रिटेनिंग पॉन्ड बेड्स आफ्टर देअर कन्स्ट्रक्शन। तर एम्बॅकमेंट म्हणजे जे काय आपण गावाकडे छोटे छोटे तलाव असतात किंवा बंधारा असतो, तर त्याचं जे काय अशा पद्धतीचा जो आपण बघतो ह्याला बंधारा म्हटलं जातं। तर या टाईपचं आपल्याला फिलिंग करायचं असेल तर त्याच्यासाठी आपण सॉइलचा उपयोग करतो। त्याचबरोबर ते पूर्ण तलाव, छोटासा तलाव पूर्ण पाण्यानं भरल्यानंतर ते रिटेन करण्यासाठी सुद्धा सॉइल हे खूप महत्त्वाचं काम करते त्याच्यामध्ये, ठीक आहे। तुम्ही गावाकडे छोटे छोटे किंवा याला तुम्ही बांध पण म्हणू शकता, ठीक आहे। बांधावरती आपण माती टाकतो बघा, शेताच्या कडेला बांध असतात छोटे छोटे, तर त्या टाईपमध्ये छोटे छोटे जे काय तलाव असतील तर त्याच्यामध्ये जे काय एम्बॅकमेंटचं काम आहे तर ते करण्यासाठी सॉइल हे इम्पॉर्टंट आहे। नेक्स्ट बघा, सॉइल इज ऑल्सो सुटेबल फॉर फाउंडेशन बट रिक्वायर्ड कॉम्पॅक्शन ॲज विदाउट कॉम्पॅक्शन स्ट्रक्चर मे कोलॅप्स। तर सॉइल जे आहे तर ते फाउंडेशनसाठी सुद्धा मदत करतं, पण त्यासाठी कॉम्पॅक्शन हे रिक्वायर्ड आहे। जर तुम्ही कॉम्पॅक्शन व्यवस्थित नाही केलं तर ते कोलॅप्स होऊ शकतं। त्याच्यामध्ये मॉइश्चर कंटेंट प्रमाणापेक्षा जास्त झाला सॉइलमध्ये तर ते पूर्ण स्ट्रक्चर कोलॅप्स होऊ शकतं। तर आपण सॉइल हा फाउंडेशन म्हणून सुद्धा उपयोग करतो, अर्धन डॅम्प असेल, ठीक आहे, त्या ठिकाणी आपण अशा टाईपचे सॉइल्स हे वापरतो। नेक्स्ट बघा, सॉइल प्रोव्हाइड्स द मॉडरेट सपोर्ट फॉर ऑल टाईप ऑफ फाउंडेशन। तर सॉइल जे आहे, तुम्ही कोणतंही फाउंडेशन तयार करा, ठीक आहे, तर त्या फाउंडेशनच्या अवतीभोवती किंवा खाली साईडला सॉइल हे असतेच मित्रांनो, ठीक आहे। तर सॉइल जे आहे ते मॉडरेट म्हणजे पूर्णपणे 100% नाही, पण एक थोड्या प्रमाणामध्ये सपोर्ट करतं, कशासाठी, फाउंडेशनसाठी। नेक्स्ट बघा, इम्प्रॉपर स्टडी ऑफ सॉइल मे लीड्स टू फेल्युअर ऑफ स्ट्रक्चर। जर सॉइलचा प्रॉपर आपण स्टडी नाही केला तर जे काय आपलं स्ट्रक्चर आहे तर ते पूर्णपणे कोलॅप्ससुद्धा होऊ शकतं। फॉर प्लिंथ फिलिंग सॉइल कॅन बी यूज्ड ॲज अ कन्स्ट्रक्शन मटेरियल। म्हणजे जे काय प्लिंथ म्हणजे माहिती आहे ना मित्रांनो, जे काय आपलं फाउंडेशन असतं, आपण जो तुम्ही बघितला असेल इन जनरल रोड हा इथे असतो रोड, तर तुमचं घर एक थोडंसं वर असतं,
ठीक आहे. तर जे तुमचा उंबरा असतो तर त्या लेवलला काय म्हटलं जातं, प्लिंथ लेवल म्हटलं जातं. तर त्या उंबऱ्याच्या खाली घर तर तुमचं रोडपेक्षा उंच आहे, ठीक आहे. जिथं तुमचा हॉल आहे, हॉलची लेवल रोडपेक्षा उंच आहे, तर त्याच्या खाली जो प्लिंथ फिलिंगला जे काही मटेरियल वापरतो तर तुम्ही त्याच्यामध्ये सॉईलसुद्धा वापरू शकता, ठीक आहे. त्या सॉईलचा कोणत्या टाईपची सॉईल यूज करायची त्याचे पण टाईप्स आहेत मित्रांनो. तर एक ठराविक विशिष्ट टाईपची सॉईल आपल्याला तिथे प्रोव्हाइड करू शकतो, ठीक आहे. कोणतेही आपण ब्लॅक कॉटन सॉईल प्रोव्हाइड नाही करू शकत, ठीक आहे. तर त्याचे ठरलेले आहेत कोणती प्रोव्हाइड करायची कोणती नाही प्रोव्हाइड करायची. नेक्स्ट बघा, सॉईल सिमेंट मिक्सचर कॅन बी यूज्ड फॉर सबग्रेड्स. म्हणजे सबग्रेडला जिथं खूपच लो क्वालिटी आहे किंवा टेम्पररी स्ट्रक्चर आहे तर तिथं आपण सॉईलमध्ये डायरेक्ट सिमेंट टाकून आपण एक सिमेंट मिक्सचर म्हणजे थोडासा आपण रफ जसं कॉन्क्रिटिंग करतो ना त्या टाईपमध्ये आपण सबग्रेडला आपण वापरू शकतो. नेक्स्ट बघा, प्रिव्हियस अँड इम्प्रिव्हियस सॉईल कॅन बी यूज्ड इन अर्दन डॅम. तर जे काय प्रिव्हियस म्हणजे ज्याच्यातून पाणी सिपेज होऊ शकतं, इम्प्रिव्हियस म्हणजे ज्याच्यातून पाणी नाही सिपेज होऊ शकत, अशा टाईपचे सॉईल आपण अर्दन डॅमसाठी वापरू शकतो. तर अशा पद्धतीने अजून एक आहे, ठीक आहे, तेही बघूयात. 8 नंबरचं, फॉर वॉटर बाउंड मॅकॅदम रोड्स सॉईल इज यूज्ड ॲज अ बाइंडर मटेरियल. तर हायवे इंजिनिअरिंगमध्ये जे काय वॉटर बाउंड मॅकॅदम रोड आहे, ठीक आहे, तर ते रोडचं कन्स्ट्रक्शन आपण ऑलरेडी बघितलेलं आहे कशा पद्धतीनं रोड हे बांधले जातात. तर त्याच्यामध्ये त्या रोडच्या मध्ये तर हे रोडचे जे आहे टाईप आहे ते 2016 पासून याचं कन्स्ट्रक्शन करणं बंद झालेलं आहे. तरी पण जिथं रुरल एरियामध्ये अशा टाईपचे रोड आपण करतो तर त्या ठिकाणी आपण सॉईल ॲज अ बाइंडर मटेरियल आपण यूज करतो. बाइंडर मटेरियल म्हणजे जसं आपण डांबर यूज करतो ना रोडच्या कन्स्ट्रक्शनमध्ये, तसं आपण सॉईलसुद्धा यूज करतो. कोणत्या टाईपच्या रोडमध्ये? वॉटर बाउंड मॅकॅदम रोड या रोडच्या टाईपमध्ये आपण सॉईल ॲज अ बाइंडर मटेरियलसुद्धा यूज करतो, ठीक आहे. तर अशा पद्धतीने इम्पॉर्टन्स आहेत मित्रांनो. याच्यामध्ये तुम्ही युजेस पण लिहू शकता. युजेस ऑफ द सॉईल जो आपला नेक्स्ट पॉईंट आहे, तर सॉईलचा यूज जो आहे तो वॉटर बाउंड मॅकॅदम रोड अशा टाईपच्या रोडमध्ये सुद्धा केला जातो, ठीक आहे. याच्यात पण युजेस आहेत 4-5, तेही तुम्ही लिहिले तरी चालेल. किंवा सेपरेट तुम्हाला बघायचं असेल तर सॉईल इज यूज्ड ॲज अ कन्स्ट्रक्शन मटेरियल टू मॅन्युफॅक्चरिंग ऑफ क्ले ब्रिक्स फॉर मेशनरी. जे काय बांधकामासाठी आपण क्ले ब्रिक्स मॅन्युफॅक्चरिंग करतो तर त्या मॅन्युफॅक्चरिंगसाठी आपण सॉईलचा उपयोग करतो. नेक्स्ट बघा, द मुरुम इज यूज्ड फॉर प्लिंथ फिलिंग इन द बिल्डिंग कन्स्ट्रक्शन. तुम्हाला मी ऑलरेडी हा पॉईंट आपण डिस्कस केलेला आहे की प्लिंथ फिलिंगसाठी आपण मुरुम पण एक सॉईलचा टाईपच आहे मित्रांनो, तर तो आपण यूज करतो. नॅचरल सॉईल इज ऑल्सो यूज्ड ॲज अ सबग्रेड सॉईल फॉर पेवमेंट. तर पेवमेंटसाठी आपण नॅचरल सॉईलसुद्धा यूज करू शकतो सबग्रेडच्या, ठीक आहे. सबग्रेड सॉईल म्हणून आपण पेवमेंटसाठी यूज करू शकतो. नेक्स्ट बघा, सॉईल बिकम्स एम्बॅकमेंट फॉर रोड साईड त्यानंतर ब्रिज अबेटमेंट आहे अँड रिटेनिंग वॉल. तर जे काय रिटेनिंग वॉल ब्रिज आहेत स्ट्रक्चर आहेत तर त्याच्या एम्बॅकमेंट म्हणजे आपण अशा पद्धतीचा बांध असतो ना तर त्याच्यासाठी आपण सॉईलचा हा यूज करू शकतो. सॉईल इज ऑल्सो यूज्ड ॲज अ फाउंडेशन मटेरियल in the form of supporting soil for previous civil engineering structure like building, road, bridge. तर जे काय प्रिव्हियस म्हणजे अगोदरचं बांधलेले स्ट्रक्चर आहेत किंवा फाउंडेशनच्या सपोर्टिंगसाठी सुद्धा आपण सॉईलचा हा यूज करतो. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही युजेस माहीत असतील मित्रांनो तर तुम्ही तुमच्या स्वतःचे युजेससुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता. असं काही नाही आहे की हेच युजेस एक्झाममध्ये आले पाहिजेत असं काही नाही आहे, ठीक आहे. तुम्ही तुमच्या डोळ्याला जे दिसतील सॉईल जिथं वापरली जाते तर ते सुद्धा पॉईंट तुम्ही याच्यामध्ये लिहू शकता. तर अशा पद्धतीने युजेस ऑफ सॉईल पण हा पॉईंट इथे कंप्लीट झालेला आहे. तर अशा पद्धतीनं 1.3 जो आहे पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण डेफिनेशन बघितली सॉईलची आणि इम्पॉर्टन्स आणि युजेस बघितले. एवढाच 1.3 होता छोटासा पार्ट, ठीक आहे. प्रत्येक पॉईंटवरती याच्यावरती क्वेश्चन विचारला आहे मित्रांनो आणि विचारला जाऊ शकतो, तर त्या पद्धतीनं प्रॉपर स्टडी करा. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये 1.4ला आपण सुरुवात करणार आहोत.